राधे कृष्ण मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या फुल ब्लॉगमध्ये। खूप दिवस झाला आपण मिनी ब्लॉगच टाकत होतो, पण फुल ब्लॉग मी आज टाकलेला आहे, जो की मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवारचा आहे। पहिल्या गुरुवारचा काही अडचणीमुळे मी टाकू शकले नाही, तर हे पहा, हा दुसऱ्या गुरुवारचा मी फुल ब्लॉग मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेचा टाकत आहे। हे पहा, मी एकदम तयार झालेली आहे साडी नेसून वगैरे, कारण पूजा करताना तर साडी नेसणं जरुरीच असते म्हणा। तर त्यासाठी मी इथे साडी नेसून तयार झालेली आहे। आणि पुढे बघा मी पूजा कशी करते। सर्वात पहिले अशी आमच्या घराचं देवघर आहे असं, आणि हे पहा, मी कृष्णाला अंघोळ वगैरे घालून घेतलेली आहे, टाकून घेतलेली आहे, आणि सगळ्या देवांना पण अंघोळ टाकून घेतलेली आहे। हे पहा, कृष्णाला मी कसा ड्रेस घालते आणि त्यांचा शृंगार कसा करते। हे ड्रेस माझी आजी शिवते घरी, आणि कधी कधी मीही शिवते, तसं काही नाही, पण जास्तीत जास्त म्हणलं तर इतक्या छान चुन्या वगैरे पाडून माझी आजी शिवते। हे पहा, मी हे जे हार दिसत आहे कृष्णाचा, हा मी घरीच बनवलेला आहे। आणि जर तुम्हाला हे शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा पण हार मी घरीच बनवलेला आहे, मी बाहेरून काही आणत नाही। होईल तितकं तर मी 95% तर मी घरीच बनवते, बाकीचे 5%च काही बाहेरून आणलं तर विचारा, कारण झालं तेवढं तर मला घरीच सगळ्या गोष्टी बनवायला आवडतात। आणि हे जे हाताचे कडे जे आहेत हे पण मी घरीच बनवलेले आहेत, आणि हे घातल्यावर कृष्णाचा शृंगार इतका सुंदर दिसतो की नाही। आणि हे जे केस आहेत कृष्णाचे हे पण मी घरी बनवले, हे इतके सुंदर सगळ्यांना आवडले ना। मला खूप जण विचारत होते की हे तुम्ही कसे बनवले काय नाही, त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की हे पण मी घरी बनवले, फक्त टोप मात्र मी घरी नाही बनवू शकले। मी हा रेडीमेड आणलेला आहे, मागे बनवला होता पण तो आता खराब झालेला आहे, तर हा मी एक नवीन घेतला होता। ही पहा, बासुरी पण मी घरीच बनवली बरं का, आणि कानातले तर रेडीमेडचेच आहेत, त्याच्यात काही मतलब नाही आहे। हे फ्लावर्स जे दिसत आहेत तुम्हाला, हे मी मात्र घरी बनवलेले आहेत। हे जर तुम्हाला बनवायला शिकायचे असतील ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी जरूर तुमच्यासोबत हे शेअर करेन की कसे बनवायचे ते। आणि हा पहा, आपला कृष्ण एकदम तयार झालेला आहे सजून वगैरे। आता मी इथे देवपाटा त्याला ठेवणार आहे। हे पहा, एकदम तयार आहे। आता आपण मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा कशी मांडत आहोत, मी कशी मांडते ते पहा तुम्ही, मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिले मी इथे थोडंसं जमिनीवरती पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि पाणी टाकून स्वच्छ तिथे पुसून घेतलेलं आहे, त्याला की आपण आचमन म्हणतो। मग इथे मी यंत्र काढणार आहे छोटंसं, कारण खाली जेव्हा यंत्र असते तेव्हाच पूजामध्ये म्हणजे योग्य पद्धतीची पूजा असते, त्यासाठी मी इथे छोटंसं यंत्र काढलं आणि त्याच्यामध्ये ओम असं लिहिलं। तुम्हीही अशी पूजा करता की कशी पूजा करता हे मला नक्की सांगा। हे पहा, थोडासा मी इथे कलर पण दिलेला आहे मध्ये मध्ये कुठे। आणि हे पहा, मी असा पाटा ठेवलेला आहे, या पाट्यावरती मी पूजा मांडणार आहे। मी चौरंग नाही वापरत, कारण चौरंग एकदमच त्या देवपाटाच्या उंच जातो, मग ती मागच्या जो पूजा आहे मागची ती दिसत नाही, त्यामुळे मी इथे पाटाच ठेवलेला आहे। आणि वरती हा जो अगरबत्तीचा डबा आहे तो ठेवला आहे, आणि त्याच्यावर मी हे असं आसन टाकून घेते। हे आसन पण मी घरीच बनवलेलं आहे। कसं वाटतं तुम्हाला हे आसन, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हे पहा, पाटावर पण मी थोडंसं पाणी मारून घेतलेलं आहे, कारण स्वच्छ असावा, आपण त्याच्यावर बसतो वगैरे म्हणून असं पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि त्याला स्वच्छ पुसून घेतलं। हे पहा, हे आसन पण मी घरीच बनवलेलं आहे। असं हे रेडीमेड वाटते की नाही तुम्हाला हे नक्की सांगा। आणि ह्या पाट्यावर मी हे आसन टाकून घेत आहे आता। जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पहा, इथे लक्ष्मीची जी फोटो आहे ती छोटीच आहे माझ्याजवळ, पण खूप सुंदर आहे काचेची। ह्या फोटोला मी इथे हळदी कुंकू लावून घेतलेला आहे पुसून घेऊन, आणि मागे थोडासा डबा ठेवलेला आहे, कारण फोटो मागे घसरू नये म्हणून, आणि इथे फोटो ठेवून घेतलेली आहे। हे पहा, असं डेकोरेशन जसं की म्हणतो आपण, तसंच मी इथे जे रेडीमेडची झेंडूची माळ येते तशी इथे लावून घेतलेली आहे।
मला जसं होईल तसं तर मी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत असते, परंतु आता जसं होईल तसं पाहूया. हे पहा, असे मला केळीचे खांब काय भेटले नाही, म्हणून मी इथे जे ग्लास असतात त्याच्यामध्ये मी तांदूळ भरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे जे स्वस्तिकच्या फुलाचं जे झाड असते ते त्याचे जे फांटे असतात ना ते टाकलेले आहेत. कारण मला केळीचे पानं भेटली नाही आणि कोणी आणूनही दिले नाही, त्यासाठी मी इथे अशा पद्धतीचा काहीतरी जुगाड केलेला आहे. कारण कोणतीही गोष्ट आपल्याला म्हणजे जे महाराष्ट्रातील महिला असतात त्यांना जुगाड केल्याशिवाय जमतच नाही काही. दर गुरुवारी कोण आणून देईल केळीचे पान, आणि इथे खूप दूरही असतात. हे पहा, आता मी सर्वात पहिले इथे तांदूळ टाकून ठेवलेले आहेत. खाली कळसासाठी तांदूळ ठेवले आणि त्यावर वरती एक पान ठेवलेलं आहे, त्याला तुम्ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यावर सगळ्यात पहिले गणपतीची पूजा करूया. हे मी गणपतीच्या ज्या सुपारीला आहे ते हे करून घेतलं, दह्या दुधाचा अभिषेक केला आहे पुसून, त्याच्या तांदूळावर टाकून ठेवलेला आहे. आणि हे बघा कलश आपला, ह्या कलशामध्ये मी इथे पाणी जो आपण भरून ठेवतो त्याच्यामध्ये हराळी टाकायची, जर असेल तर अवेलेबल हराळी असेल तर हराळी टाकायची, सुपारीही टाकू शकतो कारण ते पवित्र असते ते सुपारी वगैरे टाकलेलं त्याच्यासाठी. आणि हे पहा, मी थोडंसं इथे मोत्याचं हे जे गोल डेकोरेशन आहे ते केलेलं आहे. आणि सुपारीची पूजा झाल्याच्यानंतर आपल्याला कळस मांडायचा आहे. आणि हे पहा, इथे मी स्वस्तिकचेच पानं ठेवलेले आहे कळसाला पण, कारण आंब्याचे पानं काय विड्याचे पानं मला भेटले नाही म्हणून. हे पहा, नारळाला मी पहिल्याच गुरुवारी इथे स्वस्तिक काढून घेतलं होतं आणि 5 पदरी मी इथे दोरा बांधून घेतला होता. आणि इकडे हे पहा, जी मोत्याची माळ आहे ती मी घातलेली आहे नारळाला. मी दुसरं काहीही वापरलेलं नाही आहे, फक्त मोत्याची माळ घातलेली आहे. आणि पुढे थोडंसं नैवेद्यासाठी ठेवलेलं आहे. आणि सुपारी मी असंच, ही जी छोटीशी सुपारी दिसते तुम्हाला ही अशीच ठेवलेली आहे, सहज मोत्याची केली होती म्हणून. आणि ते यंत्राची जी पूजा केलेली आहे, यंत्र समोर ठेवलेले आहे. यंत्र लक्ष्मीच्या पूजेला मेन असतं, त्यासाठी तुम्हीही असं यंत्र तुमच्याजवळ जर नसेल तर त्या पोतीच्या शेवटी, कोण्याही पोतीच्या शेवटी असते ते काढा तुम्ही आणि त्याचं लॅमिनेशन वगैरे तुम्ही करून घेऊ शकता, मग ती यंत्राची फोटो. आणि हे पहा, ह्या मी नारळावर, जसं की लक्ष्मीच्या नारळावर हे असं जे टिश्यू पेपरपासून मी बनवलेला हा गजरा आहे एक प्रकारचा, तो मी इथे ठेवलेला आहे. फुलंही व्हाईट कलरचे मला भेटले नाही. आणि हे आता वस्त्र घालून घेत आहे मी इथे यंत्राला. पुन्हा फूल ठेवलेलं आहे मी गुलाबाचं लक्ष्मीच्या फोटोवर. आणि ही जी सोन्याची पोत आहे ही पण मी ठेवते, फोटोलाच टाकते मी. आणि हे पहा, ही अशी पोती ठेवते. पोतीचं वरचं पान निघालं होतं म्हणून मी एका सरस्वतीच्या वहीमध्ये पोती ठेवलेली आहे, ते वाचताना तुम्हाला कळेलच. हे पहा, नैवेद्यासाठी मी थोडंसं मोत्याचं इथे ठेवलेलं. आणि असे दिवे साईडला लावून घेतलेले आहेत मी, 4 दिवे लावते साईडने. आणि हे पहा, पानांचे जे हे आहे हे पण मी घरीच बनवलेले आहेत, पानाची रांगोळी आणि पावलेसुद्धा. तर हे पहा, मी आता ह्याच्यामध्ये आता तूप टाकणार आहे त्या दिव्यांमध्ये. तर मी आता यावेळेस थंडीचा महिना आहे, दरवेळेसच असतो, पण थंडी असल्यामुळे कसं तूप एकदम असं आधी टाकून ठेवलं ना मग वितळून जातं, त्यासाठी टाईमवर तूप टाकायचं आहे. हे पहा, तूप पण टाकून तयार आहे. आता आपण दिवे लावून घेऊया. दिवे लावून पण तयार आहेत. आता फक्त हळदी कुंकू वाहून पूजेला आता फक्त तयारी म्हणजे पोती वाजवायची. पण मी याच्या पुढचा ब्लॉग नाही पुढचा व्हिडिओ नाही करू शकले, कारण मी एकटीच होते व्हिडिओ करायला, त्यासाठी मला कॅमेरा पण नाही हलवता आला. आणि आरती वगैरेचा ब्लॉग मी नाही टाकू शकले याच्या पुढे. तर पुन्हाच्या वेळेस मी कधी तुम्हाला दाखवेल. हे अशा पद्धतीने मी पोथी वाचली मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची. तर चला पुन्हा भेटूया. बाय बाय.